तर आता मी चिकनची रस्सा भाजी बनवते। तर आता आपलं कुकर पण आता चांगलं तापलाय, मी आधी मटण आता चांगलं उकळून घेतलं या। तेल आता तापलं की आता जिरं टाकून घ्यायचे। आता मस्तपैकी आता भरपूर असं जिरं टाकते आता। तर ही मसाला या, सुकं खोबरं आणि तीळ घेतले ते पण टाकून घेते आता। तर चटणी मी आधी तव्यात भाजून घेतलेली होती, आता चटणी पण टाकून घेते आता। पहिल्यांदा चटणीच टाकते आता। चटणी चांगली आपली भाजली की ही मसाला टाकून घेते, सुका मसाला आता। तर आले लसणाची पेस्ट आणि अद्रक टाकून घेतलेलं आहे आणि भाजका कांदा आहे, याचं वाटण करून घेतलंय मस्तपैकी भरपूर असं घेतलंय। तर आता हे पण आता घेते आता। तर आता मसाला भाजायसाठी आता ही आळणी आता थोडंसं मला पाहिजे तेवढं आता ओतून घेते आता। म्हणजे भरपूर असा छानपैकी असा मसाला भाजून निघतो, चटणी आणि सुक्का मसाला हे सगळा खूप छान असं टेस्टी लागतं मटण। तेल पण आता चांगलं सुटलं, आता चिकन मसाला पुऱ्या आणि दाणा पावडर टाकते आता, मिक्स करून घेते। नंतर कोथिंबीर थोडीशी टाकते आता, म्हणजे मसाला आपला चांगला भाजतो। चिकनचं सूप टाकायचं म्हणजे खूप छान आणि टेस्टी मसाला भाजून निघतो चांगला। गरम पाणी पहिल्यांदा नाही ओतायचं। तर मस्तपैकी आता आपलं चिकन आता शिजलंय। आता सुक्कं चिकन पण आता मी बनवून घेते, तर त्यासाठी आता तिकडं कढई ठेवली आता। तर आता सगळा मसाला पण लावून घेतलाय आता चिकनला सुक्कं बनवायसाठी। तळलेला कांदा आता घेतलाय। तर आता रस्सा भाजी पण बनवून झाली आता आपली, आता चांगली शिजून देते, उकळी पण चांगली फुटल्या मस्तपैकी आता।